नमस्कार, मी अनुष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आजच्या स्टोरीला सुरुवात करूया। डोळ्यांच्या चांगल्या दृष्टीसाठी 10 टिप्स। आठवड्यातून एकदा संतनाथी बलसम, त्रिफळा बलसम किंवा पूर्णकनी बलसम डोक्यावर घेऊन आंघोळ केल्याने चांगले परिणाम मिळते। आपल्या इंद्रियांमध्ये 5 ज्ञानेंद्रिये आणि डोळे हे इंद्रिय सर्वात महत्त्वाचे आहेत। डोळ्यांची दृष्टी बिघडणार नाही आणि ते सहजासहजी थकणार नाहीत, म्हणून खालील गोष्टी पाळायला पाहिजेत। 1. यापैकी किमान एक पालक, कोलाड, हिरव्या भाज्या, बेबी पालक, कढीपत्ता पालक आणि मेथी खा। गाजर, पपई, फळ, बदाम, मासे आणि अंडी यांचा आहारात वारंवार समावेश करावा। 2. पूर्णकणिक हिरव्या भाज्या चिंच न घालता शिजवल्या पाहिजेत आणि 40 दिवस सतत खाव्यात। 3. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही पायांच्या तळव्यामध्ये गाईचे तूप चोळून झोपावे। 4. चंद्रदर्शनः रात्री जेवल्यानंतर हात व तोंड स्वच्छ करून प्रत्येक डोळ्यात स्वच्छ पाण्याने 3 थेंब टाकून पापण्या चोळाव्यात आणि चंद्रदर्शन केल्यास खूप चांगले होईल। चंद्रदर्शन म्हणजे आकाश निरभ्र असताना चंद्राकडे थोडा वेळ पाहणे आणि होका यंत्रासारखी बोटे पकडणे, यामुळे डोळ्यांची चमक वाढून डोळ्यांना थंडावा मिळेल। 5. त्रिफळा चूर्ण दररोज 1 ग्राम या प्रमाणात झोपण्यापूर्वी घ्यावे। 6. तांत्रिकाया त्वचा पावडर 500 मिग्र 1 ग्राम मधासह खाणे दृष्टी सुधारते। 7. दूधवाला फळ आणि पालक यांचे तुकडे करून तुपात मिसळून खाल्ल्यास डोळ्यातील पित्ताचे पाणी यासारखे आजार बरे होतात। 8. आठवड्यातून एकदा संतनादी बालसम, त्रिफळा बालसम, पूर्णकनी बालसम लावा। 9. पंचकर्पविधी मोहरीची कातडी, वाळलेली पपईची पाने, कस्तुरी हळद, कडुलिंब आणि मिरी यांचे चूर्ण करून गाईच्या दुधात उकळून डोक्याला चोळले आणि आठवड्यातून एकदा आंघोळ केल्याने डोळ्यांना प्रकाश येतो, शरीरातील उष्णता सुद्धा कमी होईल। 10. रात्रीचे जेवण 9 वाजता करा आणि 11 वाजता झोपा आणि पहाटे 4 ते 5 वाजता उठा। रात्री जागून फक्त काम करणे आणि दररोज किमान 2 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे। या 10 टिप्स तुम्हाला नक्कीच लक्षात आल्या असतील आणि या अंमलात आणल्या तर तुम्ही नक्कीच चष्मा लागण्यापासून आपल्या डोळ्यांना वाचवू शकता आणि वाढत्या वयासोबत आपल्या डोळ्यांना नीट जपू शकता। त्यामुळे नक्कीच या 10 टिप्स आपल्या रोजच्या जीवनात तुम्ही अंमलात आणाव्या आणि आपले डोळे नीट ठेवावे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।